तुला कॉलेजचीच आठवण आली असं हा जुन्या आठवणी ताज्या माझ्या रिस्क आहे बाबा त्याच्यात म्हणून तर आता हुडी भी पहन के आई है। हुडी पहनी थी क्या उसने? हाँ, उसके बॉयफ्रेंड ने ऐसी काली, पुलिस ने यही सस्पेक्ट लगाया पता है, इतनी गर्मी में काली और ढकेल दिया तो भी मैं बोल दूंगा गिर गया बोल गिर गया। मैंने एक रिचुअल बनाना चाहिए, हर बारिश के बाद हम सब सिंहगढ़ आएंगे, पहली बारिश के बाद। ये शूट करो यार पहले। आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती तुला कोण आवडतं? Hello everyone and welcome back to the Yajata Marriage Vlog. पाऊस पडल्यानंतर ना थोडी थंडी पडली होती आणि त्याच्यानंतर ना यजातला थोडी सर्दी झाली होती, तर तो इथं आजारी आहे. त्याचा चेहरा पण पडलाय. इथे त्याची मस्ती चालू आहे. सागर आतमध्ये बसलेले आहेत आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्यांनी तो दरवाजा उघडावा. मेरी बाई नाही आणि आई वाला सीन चालू आहे, ते झाडून घेण्याचं काम चालू आहे. यजाची गाडी आता फेवरेट झाली आहे. तो तिला खाली कोणाला हात पण नाही लावू देत आता. आजच त्याने कोणाला हात नाही लावू दिला त्याच्या गाडीला. आणि या डिक्कीमध्ये सध्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. त्याला जे पण वाटेल ते या डिक्कीमध्ये जातं. थकून झोपी गेलाय याच्या तिथे. सागरचं ऑफिस चालू होतं म्हणून मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. इकडे बघा इकडे. हॅलो याच्यात बरं वाटतंय का डॉक्टरकडे जाऊन आल्यावर? तुला छान छान वाटतंय बेबी? याच्यातचा मूड थोडा ऑफ होता कारण त्याला सर्दी झालेली होती, तर त्याला मी ते खाकरा दिलाय आणि तो खाकरा खात बसला होता त्याच्या गाडीवरती. याच्याची सेपरेशन अँझायटी पीक लेवलला आहे सध्या. तो सध्या आमच्या दोघांपैकी कोणी वॉशरूमला गेला तरी पण असा दरवाजा वाजवत बसतो. उभं राहा, ते घेऊन उभं राहा. काय थँक्यू. याच्यात बेबी 1 2 3 गो कर बरं. जसं मी आधी तुम्हाला म्हटलंय की या डिक्कीमध्ये घरातलं कुठलं पण सामान असतं. आता एक क्रीम आणि ते क्लच त्या डिक्कीमध्ये होतं, पण ते निघलंय नशीब. याच्यात चालायला लागलाय सध्या आणि याच्यातचा कधी पण चालण्याचा मोड ऍक्टिव्हेट असतो आणि मग तो एकदा चालायला लागला की नुसता घरात फिरत राहतो इकडून तिकडे तिकडून इकडे आणि त्याला खूप मजा येते ते करताना. त्याला मस्त वाटतं. तो चालायला लागलाय तेव्हापासून. ह्याच्यातला सध्या चाव्या खूप आवडतात, तर ही चावी तो आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो दोघं जण, तर ती चावी तो हातातच घेऊन फिरत होता. इथे मी भाजीपाला घेते आणि तो माझा वेट करत बसलाय. इथे तो उद्योग करतो कधी कधी, ते गाजर भेंडी उचलतो, पण आज चावी असल्यामुळे त्याने तसं काही केलं नाही. आणि आम्ही नारळ पाणी घेण्यासाठी थांबलो होतो आणि मी मलाई काढण्यासाठी गेले होते. तोपर्यंत हा माझा वेट करत बसला होता इथे आणि आल्यानंतर ना मी त्याला झोपी लावलं. झोपल्यानंतर ना आज सॅटर्डे असल्यामुळं मला बरीच कामं कंप्लीट करायची होती, तर याच्यासाठी मी हे लाडू बनवले होते. हे लाडू फुटाणे, तूप आणि खजूरचे आहेत, जे याच्यातला आवडतात. मी आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा हे लाडू बनवलेत आणि हे वेट गेनसाठी पण खूप चांगले आहेत कारण त्यामध्ये प्रोटीन आहे.
आणि टेस्ट पण खूप छान लागते. जसे बेसन पिठाचे लाडू लागतात तशी या लाडूंची टेस्ट लागते. तर तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या मुलासाठी. मी इथे लाडू बनवतीये. मला नव्हतं माहितलं की मी असं कोणासाठी बनवायला कधी म्हणून मी चिवडा पण बनवलाय. एवढं स्पेशल म्हणजे की आधीच विचार करून काय लागेल काय नाही प्रवासाला ते. आणि मेन म्हणजे मी जे पण काही शिकली आहे ते लग्नानंतर शिकली आहे. लाडू बनलेत, त्याचा शेप इग्नोर करा, काही छोटे काही मोठे झालेत. मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवलाय. हा मी फर्स्ट टाइमच बनवलाय. तर मला थोडा अंदाज नाही आला जेव्हा मी पहिल्यांदा पोहे टाकले त्यामध्ये, कारण ते खूप पातळ होते त्याच्यामुळे ते खूप जास्त झाले त्या पातेल्यात आणि त्याला हळद मीठ व्यवस्थित मिक्स नाही झालं. मग मी परत साईडला एका वेगळ्या कढईत फोडणी करून घेतली आणि नंतर त्या पोह्यांना हळूहळू मिक्स केलं. मग तो चिवडा चांगला झाला. चिवडा करताना याचा तुटला होता तर मग मला पूर्ण शूट नाही करता आलं. जे पण काही थोड्या गोष्टी घेत आल्या त्या मी इथे टाकल्या आहेत आणि फायनली हा चिवडा रेडी झाला आहे. आमचा अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही सिंहगडला चाललो आता. तर सागरला अक्षयचा कॉल आला होता की ते सिंहगडला जात आहेत तर तुम्ही येणार का. मग आम्ही पण हो बोललो आणि आता आम्ही ते एक 15 ते 20 मिनिटात तयार होऊन सिंहगडसाठी निघालोय. नाहीतर माझं असं होतं की आज घरीच राहायचंय तर जे पण काही काम आहेत ते कंप्लीट करून घ्यायचे. आम्ही इथे हायवेला थांबून त्यांचा वेट करतोय. तोपर्यंत याची मस्ती चालू आहे गॉगल सोबतची. मी त्याला मागच्या सीटवर घेऊन बसले होते पण त्याला काय मागे बसायचं नव्हतं. तो पुढे जाऊन बसला नंतर ना. काय म्हणतोय पोरका तुमचा. तुला घालायचं नाही 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 हळूचा तो काढून टाकतो सागर. काय काय कुठे चाललायस तू. कुठे चाललायस. कुठे चाललाय. हाय कर परत एकदा. गाडी उभं करतो. आम्ही दुपारच्या टाइमला गेलो होतो त्यामुळे फॉगी वेदर नव्हता आणि अजून एवढा पाऊस नाही झालाय तर विजिबिलिटी खूप क्लिअर आहे. सगळं खूप छान दिसत होतं. मी खूप दिवसांनी सिंहगडला आली आहे, ऑलमोस्ट 3 ते 4 वर्षांनी. तर सगळं खूप मस्त दिसत होतं. इथे मस्त स्टॉल लागलेले होते. इथे नेटवर्क नव्हता आणि आमच्या गाड्या थोड्या पुढे मागे झाल्या होत्या. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ते आमच्या आधीच गेलेत म्हणून आम्ही फास्ट चाललो होतो. पण असं नव्हतं, ते आमच्या मागेच होते. मग आम्ही त्यांचा वेट करत बसलो जोपर्यंत ते येत आहेत तोपर्यंत. टाइम होता म्हणून मग आम्ही इथे बसून थोडं फोटोशूट केलं. समोर बसायचं थोडं. तुला मंदिरात गेले होते कधी.
मम्मन मंकी मंकी नाका नाका इधर आ जाओ मंकी त्याला भूक लागली त्याला भूक अक्षय तुला कॉलेजचीच आठवण आली असं हा जुन्या आठवणी जुन्या आठवणी ताज्या माझ्या ते अगं ते हे करून घेऊ म्हटलं आणि मग तुझं ते दे ना जी महाराज की जय छत्रपती निवडले त्याच अर्ध्या डोंगरावर 10 ते 15 इतकी गरज आधार घेतला डोंगराचा आधार घेतला डोंगराच्या पलीकडच्या बाजूने ते सैन्य आपल्या कल्याण दरवाजावर चिटकलं मग आता अशा उंच डोंगराचा आधार घेऊन सैन्य तटबंदीला पोहोचतोय म्हटल्यावर आपल्या त्या ठिकाणी समोरच्या टेकडीपर्यंत आपली नजर पोहोचते ना मग त्याला लक्ष ठेवायला लावलं मग जरा व्यवस्थित आवाज करू नका महत्वाचा भाग आहे तुमचा तो एक आवाज यांची माहिती विसरू शकतो हे लक्षात घ्या बाकीच्या डोंगरांमध्ये कुठेही दिसणार कारव माहितीये ना तुम्हाला कारवीचं झाड कसं असतं कारव म्हणजे एक लाकूड आहे ते लाकूड इतक्या हाईट पर्यंत एवढंच वाढतं इथे आल्यानंतर ना त्याच्या फांद्या हातापेक्षा लांब पसरतात पावसाळ्यामध्ये कारव कशी असते माहितीये का त्यानंतर उन्हाळ्यामध्ये कशी असते माहितीये का वाळल्यानंतर ना आतमधनं पूर्ण पोकळ असते जर समजा खाली रानात एखादा माणूस कोयता किंवा कुऱ्हाड घेऊन लाकूड तोडत असेल तर एक वेळेस त्या माणसाचा आवाज गडावर येणार नाही पण चुकून जर ती कारव आपल्या पायाखाली आली आणि जर चुकून मोडली गेली तर त्या कारवीचा आवाज इतका कडकन होतो की तो आवाज आपण इथं कड्यावर बसून ऐकू शकतो मग कारवीचा आवाज कड्यावर येतो म्हटल्यावर पेटांवर येतच असेल मग कारवीचा आवाज पेटावर येतोय तर त्या ठिकाणी मेटांची कामं कशी चालू झाली या टेकडीवर एक मेट असताना शत्रुगडाकडे मेटाला आवाज येतोय कोणत्या बाजूने येतोय उजव्या बाजूने येतोय मग कितीही अंधार असला तरी फक्त त्या आवाजावरती त्या कानोश्यावरती तुम्हाला सांगतो इथं मी काय करतोय गंज पेटवतोय मशाल पेटवतोय आणि गडावर इशारा पोहोचवतोय मग आपला इशारा गडावर गेलाय समोरच्याला या उजव्या बाजूच्या डोंगरामध्ये आवाज येतोय तर त्यांनी मशाल पेट मग कितीही अंधार असला तरी फक्त त्या आवाजावरती त्या कानुस्यावरती तुम्हाला सांगतो इथं मी काय करतोय गंज पेटवतोय मशाल पेटवतोय आणि गडावर इशारा पोहोचवतोय मग आपला इशारा गडावर गेलाय समोरच्याला या उजव्या बाजूच्या डोंगरामध्ये आवाज येतोय तर त्यांना आपल्या तोफांची तोंड या दोनही मेटांच्या बरोबर मध्ये करायची आहेत आपल्याला गोळे 100 250 जास्तीत जास्त 300 फूट लांब इतका मारा आपल्या गड किल्ल्यांच्या गोलवेढ्यावर कारवीची झाडं ही उगवण्यात आली होती कारवीची झाडं तुम्हाला बाकीच्या डोंगरांमध्ये कुठेही दिसणार नाही कारव माहितीये का तुम्हाला कारवीचं झाड कसं असतं कारव हे आम्ही छत्री घेऊन आलो बट या छत्र्यांचा काहीच यूज नाही झाला पाऊस नाहीये पाऊस नाहीये तू पूर्वी वारजेला राहायचा तेव्हा तू वारजेला राहत होता तेव्हा येत होता का इकडे फिरायला त्याची तुझ्या काही आठवणी आहे की नाही खूप आठवणी आहेत माझ्या मी सकाळी सूर्योदय बघायला यायचो आणि सूर्यास्त बघायला पण यायचो मी इशू रोहितला फ्रायडे नाईटला सांगितलंय पण सॅटर्डे संडे गेला मंडेला कॉम्पिटन्सी म्हणून म्हणलं बाकी फोन करून माहिती काढून घेतली फक्त अंगात हे होतं जरा आणि हे होतं
सांगतो तुम्हाला आजी. सेकंडरी जेव्हा होईल ना तेव्हा होईल ना सध्या आता सोडून जो आता प्रायमरी आहे इकडे बघ इकडे कॅमेराकडे बघ. अरे इकडचं कोण आहे का? अरे तो आता तू जे 4 थाळ्या सांगितल्यात ना ते सगळं बसले आता बस एवढंच खाऊ. रुद्रांश येतोय. ते खात नाही तो ते पण खात नाही जाऊ दे. इकडे बघ याच्यात. इकडे बघ. खाऊ द्या त्याला. हे ते कुठे चेरी पण काढते बघ तुझा फोटो. चेरी त्याचा काढ. तिला म्हटलं होतं पिठलं देऊ नको घरीच दे. तुला पाहिजे जाके सेट करना पड़ेगा. तुझ्या हाताने खातोस का? तुझ्या हातात देऊ मी. मैंने एक रिचुअल बनाना चाहिए. हर बारिश के बाद हम सब सिंहगढ़ आएंगे. पहली बारिश के बाद. ये शूट करो यार पहले. ये पहले अपने को प्रूफ में चाहिए. ये सारे प्लान अपने सिर्फ वर्चुअल हा गड आहे ना थोडा कमी कमी होऊन जाते. इथून जरी ढकललं हा इथून हे असं थोडं गरज जाईल इथे समोर आहे तसा पण ते रिस्क लय आहे बाबा त्याच्यात. म्हणून तर आता यार तो हुडी भी पहन के आई है. हुडी पहनी थी क्या उसके बॉयफ्रेंड ने. ऐसी काली पुलिस ने यही सस्पेक्ट लगाया पता है. इतनी गर्मी में काली और ढकेल दिया तो भी मैं बोल दूंगा गिर गया बोल के. फिर ठीक है चलो अभी. और ये तू रेकॉर्ड करा. भाकरी खाऊन काही इश्यू नाही. बरं धुवू नंतर थांबून नाही. हा मी पण पाहिजे. हाय हाय. वाव व्हेरी गुड. सागरचं कंटेंट
माझं नाही बाबा. मी कोणाचा आहे हा फोन? किरणचा? तिलाच माहिती. परत एकदा नाही चेरी बर्ड बर्ड परत एकदा ह्युमन मी तेरे को मंकी बना काका कसे करतात त्याला उतरून खाली आहे. बॉटल आहे ती जमा आपण नंतर करूया ना बॉटल आब्राकडाब्रा अबे नहीं आब्राकडाब्रा चेरी बन जाए पपी 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 हळू चेरी. अभी दूसरे को बना तू मैं बन गई सारा ए दे ना माझ्याकडे त्याला. किसके हॉर्स ए और कैसा करता है कुछ भी. चेरी बन जाए पपी पपी की आवाज निकाल देखते हैं तू कैसे निकल चिरू आओ आओ कैसे नहीं चेरी पेट्रोल बन वाले जाए करना. लायन 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 बन चला आब्राकडाब्रा प्रियाला पण घे ना याच्यातला पण घे हे पुढे पुढे जा पुढे पुढे जा. क्या बोलना है मेरे को पुलिस काय बोलणार तिकडे अजून माती आहे, चल आपल्याला माती फिरवायची. स्टे सेफ गाइस हां जा वीडियो निकाल गड का तो ले मेरे साथ चेरी आता बोलायच नाही ए, पप्पाच्या हातावर हात ठेवलं म्हणून. गाइस स्टे सेफ सतर्क रहे सुरक्षित रहे अपनी बीवियों से गढ़ पे बच के रहे विहीर आहे चांगली आहे, म्हणजे तिला वरून त्याच्यासाठीच कव्हर वगैरे केलेलं आहे. लोक इथले बरेच लोक पाणी पितात त्याचं. ती तुमच्याकडे जास्त राहत असेल ना. हा म्हणजे मूडवर आहे तुझं. खेळायचं वगैरे असेल तर माझ्याकडे. आले का आले आले ते बोलो लोक हाती इंटरेस्टेड होते. छत्रपती शिवाजी महाराज की. हा. कन्नडा में क्या बोलते हैं पर्यावरण पर्यावरण त्याच्यात डेअरिंग बघा किती आहे. दोन पोरीच्या समोर गेलाय तिकडे लोहगडा सारखा. भाई तू जिंकलास म्हणा. तुला जरा ढकलला नाही तर तू जिंकला. ओ आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज की जय. लुक देते हाय, या. हाय करा काकाकडे बाबाला हाय कर याच्यात काकाला कर हाय तसं नाही करू काकाला कर हाय हाय काका आता तो क्वेश्चन आता मला म्हणले, मला काय म्हणले माहिती का दादा आता परत झोपायचं का गाडी परत जाताना. अरे हिला पाऊस पडेल की तिने रेनकोट घातलाय ना रे होय, कसलं भारी बत हे उतरतंय पाहिलं. तिला बघ ते दिसते का तुला? रुद्रांश तुला कोण आवडतं रुद्रांश, आता तुला कोण आवडतं रुद्रांश? रुद्रांश तुला कोण आवडतं? रुद्रांश कोण आवडतं विचार. त्याला ऐकायला ते काय म्हणते दीदी काय म्हणते मग तुला कोण आवडते? काका काय म्हणतो का? काका कसं ते करून दाखवतो. बघू त्याला एकदा. कालपासून